नमस्कार, लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा मस्के. सर, आजचा अधिवेशनाचा हा 6वा दिवस उजाडलेला आहे. अवघ्या या 7 दिवसात जनतेला नक्की न्याय मिळेल का? तुमचं काय मत आहे? बघा, सरकार हे जनतेला न्याय देण्यासाठी हे 365 दिवस काम करत असते. अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जनतेचे जे प्रश्न आहे, ज्याला अनेक गोष्टींना कायद्यामध्ये त्याला रूपांतरित करावं लागते, त्याच्यासाठी हे अधिवेशन असतं. आणि निश्चितपणे या सरकार या अधिवेशनामध्ये तर अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आता उद्या माननीय मुख्यमंत्रीजी निवेदन करतील, विदर्भाच्या विषयाचे असतील, महाराष्ट्राच्या विषयाचे असतील, जे काही विषय असतील त्याची घोषणा इथे सभागृहामध्ये उद्या अंतिम या अधिवेशनाच्या समारोपी भाषण करताना ते करतील. निश्चितपणे मी चंद्रपूर जिल्ह्याचा म्हणून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की चंद्रपूर मध्ये विजेचा जो प्रकल्प आहे आमच्याकडे, तिथे 10,000 कोटी रुपयाचा नवीन एक संच लावण्याचा आज माझ्या प्रश्नाच्या माध्यमातून मला सरकारने दिलेला आहे. अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा प्रोजेक्ट या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि निश्चितपणे इथे अधिवेशनामध्ये आपण त्याचा एक थोडा विचार बुलेट पॉईंटचा विचार करतो, परंतु सरकार जेव्हा येत असते अधिवेशन येत असते, अनेक गोष्टींना हजार प्रश्नांना हजार फाईल्स या मूव्ह होत असतात आणि त्या मार्गी लागत असतात. ते मोठं यश आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. सर, एक शेवटचा क्वेश्चन तुम्हाला. शिक्षणाचं व्यावसायिकरण होत चाललेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात डोनेशन घेतल्या जात आहे, यावर तुमचं काय मत आहे सर? काय सजेस्ट करणार? खरं आहे की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. तो शिक्षणाचा अधिकार देत असताना हजारो कोटी रुपये आपण खर्च शिक्षण व्यवस्थेत करत असताना सुद्धा ज्या दर्जाचं शिक्षण शासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. एकीकडे मोठी शोकांतिका आहे की कॉन्व्हेंटची जी आमची भगिनी 8,000 रुपयेच्या पगारावरती काम करते आणि कॉन्व्हेंटमध्ये प्रत्येक माणूस टाकू बघतोय प्रायव्हेट शाळांमध्ये. तिकडे मात्र शासनाच्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या माध्यमातून शाळांमध्ये ज्या क्वालिटीचं एज्युकेशन पाहिजे ते मात्र होत नाही. हे दुर्दैव आहे ना. आणि म्हणूनच या अधिवेशनामध्ये किंवा सर्वच वेळेस याविषयीचे प्रश्न, याविषयीची चर्चा, याविषयीची चिंता सुद्धा अनेकांची असते. त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ती प्रोसेस अधिक गतिमान होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. जुळून राहा लोकनजर चॅनल करिता श्रद्धा मस्के सह